आज आहे 20/9/2022ची मुरली. आजच्या मुरलीचा सार आहे, गोड मुलांनो, बाबांसारखे पतितांना पावन बनविण्याचा पुरुषार्थ करा. ही वेळ फार मौल्यवान आहे, त्यामुळे व्यर्थ गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवू नका. आजचा प्रश्न आहे, बाबांना मुलांच्या कोणत्या एका गोष्टीवर फार दया येते? उत्तर आहे, काही मुले आपसामध्ये झरमुई झगमुई अर्थात व्यर्थ गोष्टी करून आपला खूप वेळ वाया घालवतात. हिंडा फिरायला जातात तर बाबांची आठवण करण्याऐवजी व्यर्थ चिंतन करतात. बाबांना अशा मुलांची फार दया येते. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, आता आपले जीवन सुधारा. व्यर्थ वेळ वाया घालवू नकात. तमोप्रधानपासून सतोप्रधान बनण्यासाठी सच्च्या दिलाने बाबांची युक्तियुक्त आठवण करा. लाचारीने आठवण करू नकात. भगवान वाच, मुले सुद्धा समजत असतील जरूर की भगवान आम्हाला शिकवत आहेत. आम्ही खूप जुने विद्यार्थी आहोत. कोणीही एकाच शिक्षकाजवळ शिकत नाहीत. 12 महिने शिकतात, मग शिक्षक बदलतात. इथे हे मुख्य शिक्षक बदली होत नाहीत. बाकी कन्या तर खूप आहेत. राजयोग शिकविण्यासाठी एकाने तर काम होऊ शकणार नाही. पावन बनण्यासाठी अनेक जण बोलावतात, एकालाच बोलावतात. पावन बनविणारे एकच शिक्षक आहेत. आश्चर्य हे आहे की पतित पावनाला बोलवतात, परंतु समजत काहीच नाहीत. द्रौपदीने सुद्धा बोलावले ना, हे आम्हाला नंगन करतात. रक्षण करा. अर्ध्या कल्पापासून तुम्ही बोलावत आले आहात. त्यांना सांगा, तुम्ही सर्वजण तर बोलावत होता ना. द्रौपदीचे उदाहरण दिले आहे. पतित तर सारी दुनिया आहे. पतित आणि पावन यामध्ये रात्रंदिवसाचा फरक आहे. पतित आहेत पत्थरबुद्धी. बाबा येऊन सर्व विकारांसाठी घृणा उत्पन्न करतात. आत्मा समजते की माझ्या आत्म्याचे हे शरीर पतित आहे. तुम्ही सुद्धा समजता हे शरीर पतित आहे, गंज चढलेला आहे. ज्यांचे पावन फर्स्ट क्लास शरीर होते ते साऱ्या विश्वावर राज्य करत होते. त्यांना म्हणतात पारसबुद्धी. पत्थरबुद्धी आणि पारसबुद्धीचे गायनसुद्धा भारतामध्येच आहे. तर मुलांनी हा विचार केला पाहिजे की आपण पतित भारताला पावन कसे बनवावे बरे. परंतु नंबरवार सेवाधारींनाच असे विचार येत असतील आणि पतितांना पावन बनविण्याचा पुरुषार्थ करत असतील. बाबांचे पहिले कर्तव्यच हे आहे. बाबा येतातच तमोप्रधानपासून सतोप्रधान बनविण्यासाठी. तर जेवढी बाबांना काळजी आहे तेवढी मुलांना सुद्धा असली पाहिजे. बाबा म्हणतात, मी तुम्हाला माझ्यापेक्षाही महान बनवितो. तुमचे विचारसुद्धा जास्त चालले पाहिजेत. माझ्यापेक्षा सुद्धा जास्त सेवा तुम्ही मुले करताना. बाबा थोडेच प्रदर्शनी इत्यादीमध्ये 3-4 तास बसून समजावतील. बाबा मुलांची महिमा करतात, परंतु ती खुशी, तो योग कमी दिसून येतो. त्यामुळे बेहदचे बाबा जे यांच्याद्वारे अर्थात ब्रह्मांद्वारे शिकवत आहेत, हे सर्वात जवळ आहेत. एवढे एकदम जवळ बाप दादा कधी पाहिले आहेत? मुख्य आहेच आत्मा. आत्मा निघून गेली तर शरीर काही कामाचे राहत नाही. मनुष्याच्या शरीराची काही किंमत राहत नाही, काही कामी येत नाही, राख होऊन जाते. जनावरे इत्यादींची तरी हाडेसुद्धा कामाला येतात, चामडेसुद्धा उपयोगी येते. मनुष्याचे तर काहीसुद्धा उपयोगात येत नाही. अस्थी पाण्यामध्ये टाकून नष्ट करतात, निशाणीसुद्धा राहत नाही. जनावरांच्या शवाची निशाणी तरी जंगलामध्ये पडून राहते. मनुष्याचे सतयुगापासून त्रेताच्या अंतापर्यंत मूल्य आहे. देवता आहेत म्हणून तर पूजनीय आहेत. शेवटी पैशाची सुद्धा किंमत राहत नाही. त्यामुळे पत्थरबुद्धी म्हटले जाते. चाकरी करत राहतात, पैसे इत्यादीची चिंता असते. तिथे तर बिलकुलच निश्चिंत असतात. तर बाबा म्हणतात की तुमचे हे शरीर फार मौल्यवान आहे.
ही वेळ सुद्धा मौल्यवान आहे, याला वाया घालवू नका. फालतू गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. आपल्या आत्म्याला आठवणीच्या बळाने सतोप्रधान बनवायचे आहे. पावन बनण्यासाठी अजून कोणताही उपाय नाही. एकाच शास्त्रामध्ये भगवान वाच आहे, ज्याला श्रीमद भगवत गीता म्हणतात. तर बाबा म्हणतात, गरीब मुलांनो, या तुम्हाला सिरताज बनवितो. तुम्ही सुद्धा समजता की बरोबर आम्ही कंगाल आहोत. जे खूप धनवान आहेत, पद्मापदमपती आहेत, त्यांचे फोटो, नावे इत्यादी काढतात ना. तुम्हा मुलांमध्ये सुद्धा क्रमवार धनवान आहेत. तुम्ही म्हणता आम्ही कायमचे खरे धनवान आहोत. हेच धन साथ देते. तुमच्या समोर ते सर्व जणू दरिद्री आहेत. नाव जरी पदमपती वगैरे आहे, सद्गुरू बाबांनी सुद्धा तुमचे नाव पदमपती अविनाशी ठेवले आहे. तुम्ही आहात स्वर्गाचे पदमपती, ते आहेत नरकाचे पदमपती. नरक आणि स्वर्गाला तुम्ही समजता, ते पत्थर बुद्धी अजिबात समजत नाहीत. पुढे गेल्यावर तुमच्याकडे येतील. जेव्हा विनाश पाहतील तेव्हा समजतील, या तर जुन्या दुनियेचा विनाश होणार. मग म्हणतील, हे ब्रह्मा कुमार कुमारी तर खरे सांगत होते. अरे आता काय करावे? काहीच करू शकणार नाहीत. पैसे इत्यादी एकदम जळून मरून सर्व नष्ट होऊन जाईल. बॉम्ब्स इत्यादी पडतात तर घर संपत्ती इत्यादी सर्व नष्ट होऊन जाते. शरीरे सुद्धा नष्ट होऊन जातात. हे तुम्ही बघाल. खूप भयानक दृश्य दिसणार आहे. त्यावेळी हे ज्ञान घेऊ शकणार नाहीत. आता सन्मुख भगवान बसून समजावत आहेत. मुले जाणतात, आम्ही ईश्वराकडे शिकण्यासाठी आलो आहोत. तुम्ही किती नशीबवान आहात, हा देखील सर्वांना निश्चय नाही. निश्चय झाला तर ईश्वराकडून का बरे शिकू नये? रात्रंदिवस लाईट लावून मरून उपाशी पोटी राहून सुद्धा पूर्णतः शिकण्यातच मन लागले पाहिजे. वाह, ही तर 21 जन्मांची कमाई आहे. खूप चांगल्या रीतीने शिकायला पाहिजे. शिक्षण सुद्धा कोणते आहे? मुख्य आहेच बाबांची आठवण करणे. बाबांना तर खूप दया येते. बाबा जाणतात मुले हिंडण्या फिरण्यासाठी जातात, तर कोणीही बाबांच्या आठवणीमध्ये राहत नाहीत. झरमुई झगमुई खूप करतात. मुलांना खूप काळजी वाटली पाहिजे. बस, वेळ फार थोडा आहे. भारत किती मोठा आहे. भरपूर सेवा आहे. पहिले आपले जीवन तर सुधारावे. बाबा बऱ्याचदा सांगतात, मुलांनो, झरमुई झगमुई करू नका. या गोष्टी सोडून द्या. आपले जीवन सुधारा. सर्वांना आपसामध्ये लढाई झगडे करून मरतील. ड्रामाची भावीच तशी आहे. तमोप्रधानापासून सतोप्रधान बनण्यामध्ये वेळ तर लागतो ना. आपल्या मनाला विचारले पाहिजे की आपण किती वेळ बाबांची आठवण करतो. काही सच्च्या दिलाने, अतिशय प्रेमाने, यथार्थपणे 5 मिनिटे सुद्धा आठवण मुश्किलीने करतात. आठवण अतिशय प्रेमाने केली जाते. प्रेमाशिवाय कधी कोणी कोणाची आठवण करतात का? असे बरेच आहेत जे लाचारीने, हालतमध्ये अर्थात परिस्थिती आल्यावर आठवण करतात. प्रेमाने आठवण करायला येतच नाही. सच्ची दिल पर साहेब राजी. बघा, बाबा एकच आवाज करतात, मनमना भव, अर्थात मज एकाची आठवण करा, तर तुमची सर्व पापे नष्ट होतील. मीच तुमचा मित्र आहे. बाकी तर सर्व आहेत शत्रू. तुम्ही एकमेकांचे सुद्धा शत्रू आहात. आपसामध्ये खूप भांडण तंटे करता, तर मित्र कसे म्हणाल? बाबा सांगतात, जर आत्मा भाऊ भाऊ समजाल तर सारी दुश्मनी संपुष्टात येईल. ना नाक ना कान ना तोंड आहे, तर दुश्मनी कोणाशी कराल? शरीराला पाहूच नका. तुम्ही सुद्धा आत्मा, ते सुद्धा आत्मा, तर दुश्मनी निघून जाईल. खूपच मेहनत आहे. मेहनतीशिवाय काही मिळते का? त्या शिक्षणामध्ये सुद्धा किती डोकेफोड करतात. सोपे सुद्धा आहे. बाबा म्हणतात, सिमर सिमर सुख पावो. हे तर जाणता की
भक्ती मार्गामध्ये सिमर सिमर अर्थात सतत स्मरण करून सुद्धा दुःखच मिळाले. ज्यांची आठवण करतात त्यांच्या ऑक्युपेशनची म्हणजेच कर्तव्याची माहिती नाही. किती जणांची आठवण करतात. हनुमानाची आठवण करा, गणेशाची आठवण करा. एक आहे सिमर सिमर सुख प्राप्त करणे, दुसरे आहे सिमर सिमर दुःख प्राप्त करणे. कारण भक्ती आहे रात्र. शिवबाबांची रात्र थोडीच असू शकते. रात्र असतानाच धक्के खावे लागतात. पहिला नंबर हे अर्थात ब्रह्मा धक्के खातात. त्यांच्यासोबत तुम्ही ब्राह्मण सुद्धा साथी आहात. ब्राह्मणांचे सारे कुळ आहे. जे कोणी ब्राह्मण बनतात ते येऊन आठवण केल्याने सुख प्राप्त करतात. तुम्ही सर्वांना सांगता की शिवबाबांची आठवण करा तर पापे नष्ट होतील. तुम्ही एका बाबांची आठवण करता. मनुष्य तर अनेकांची आठवण करत करत पाप आत्मा बनतात, शिडी उतरत जातात. आता तुम्ही एका बाबांची अर्थासहित आठवण करा. बाबा म्हणतात, मी आलोच आहे वारसा देण्यासाठी, पावन बनविण्यासाठी. अर्थ आहे ना, शिवबाबा पतित पावन आहेत हे कोणाला माहिती सुद्धा नाही. कोणी येऊन सांगावे तर खरे की कसे येऊन पावन बनवितात. तुमच्या जवळ इथे बसून देखील पूर्णपणे जाणत नाहीत. माया विसरायला लावणारी काही कमी नाहीये. तुम्ही स्वतः सांगता, बाबा आम्ही आठवण करतो, माया विसरायला लावते. बाबा म्हणतात, अरे तुम्ही बाबांची आठवण केली नाहीत तर वारसा कसा मिळेल? बाबांशिवाय कोणी वारसा देईल? जेवढी बाबांची आठवण कराल तेवढा वारसा आपोआप मिळेल. सरळ समजावत आहेत. राजाई स्थापन होत आहे. यामध्ये सूर्यवंशी सुद्धा बनतात. किती मनुष्यांच्या कानापर्यंत आवाज पोहोचवायचा आहे. बाबा म्हणतात, मुलांनो मंदिरांमध्ये जा, प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये जाऊन सेवा करा. बाबांचे भक्त तेच देवतांचे भक्त. जसे मंदिर किंवा सत्संगामध्ये बसलेले असतात, बुद्धी कुठे ना कुठे कामधंद्यामध्ये मित्रसंबंधी इत्यादींकडे धावत राहते. धारणा काही सुद्धा नाही. इथे सुद्धा असे आहेत जे काहीही ऐकत नाहीत, डुलक्या काढत राहतात, बाबांकडे बघतच नाहीत. अरे अशा बाबांना तर किती चांगल्या रीतीने बघितले पाहिजे. समोर शिक्षक बसले आहेत. बाबा म्हणतात, मी या कर्मेंद्रियांद्वारे तुम्हाला शिकवत आहे. आत्मा शिकत आहे. बाबा आत्म्यांसोबत बोलतात. डोळे, कान, नाक वगैरे शिकतात का? शिकणारी आत्मा आहे. दुनियेमध्ये हे कोणालाही माहिती नाही. कारण देह अभिमान आहे ना. आत्म्यामध्येच सर्व संस्कार आहेत. बाबा म्हणतात, आत्म्याला पहा, किती मेहनतीची गोष्ट आहे. मेहनतीशिवाय विश्वाचे मालक थोडेच बनाल. मेहनत कराल तेव्हा विश्वाचे मालक बनाल. आश्चर्य तर बघा की बेहदचे शिक्षण आहे. शिकविणारे बेहदचे बाबा आहेत. राजापासून रंकापर्यंत इथेच या शिक्षणामुळे बनतात. जेवढे जे शिकतात आणि शिकवितात तेवढे उच्च पद प्राप्त करतात. बाबा येतातच शिकविण्यासाठी, पतितापासून पावन बनविण्यासाठी. बाबांकडे बघतच नाहीत तर काय समजायला पाहिजे? जाऊन पैशाचे पद नोकर चाकर बनतील. नोकर चाकर जसे राजाजवळ असतात तसे प्रजेजवळ सुद्धा असतात. दोघांनाही नोकरच तर म्हणणार ना. अगदी शेवटी थोडीफार लिफ्ट मिळेल. मोचरा खाकर मानी तुकडा मिलेगा. अर्थात शिक्षा खाऊन रोटी तुकडा मिळेल. तर पुरुषार्थ खूप चांगला केला पाहिजे. बाबांकडून अतिशय प्रेमाने ऐकले पाहिजे. मग पुन्हा उजळणी केली पाहिजे. शाळेमध्ये शिकतात, मग घरी जाऊन शाळेतील अभ्यास करतात. असे नाही की फक्त हिंडत फिरत राहतात. शिक्षणाची ओढ असते. इथे तर कितीतरी असे आहेत जे काहीही समजत नाहीत. बिलकुल जसे पहिल्यासारखेच पत्थरबुद्धी आहेत.
बाबांचे बनून मग जर मोठ्या चुका करतात तर 100 पटीने दंड मिळतो. तर बाबा समजावतात, गोड गोड मुलांनो, वेळ वाया घालवू नका. ध्येय खूप उच्च आहे. कल्पकल्प तुम्हाला तसेच पद मिळेल. इथे तुम्ही आले आहात नरापासून नारायण बनण्यासाठी, नोकर चाकर बनण्यासाठी थोडेच आले आहात. शेवटी सर्वांना अचूक साक्षात्कार होईल की आपण हे बनणार आहोत. बुद्धीसुद्धा म्हणते, जे कोणाचे कल्याण करत नाहीत ते पद काय प्राप्त करणार. काही जण तर रात्रंदिवस खूप सेवा करतात. प्रदर्शनी मेळ्यामध्ये खूप सेवा होते. बाबा म्हणतात, अशा काही चांगल्या चांगल्या वस्तू म्युझियममध्ये बनवा, ज्या मनुष्यांना पाहण्याची इच्छा होईल, जे समजतील की इथे तर जणू स्वर्ग साकारला आहे. सेंटर्सना स्वर्ग थोडेच म्हणणार. दिवसेंदिवस नवीन गोष्टी होत राहतील, चित्र बनत राहतील, विचारसागर मंथन होत राहते ना. समजावून सांगण्यासाठी चित्रे इत्यादी असतात. बाबा आता मनुष्यांना दैवी गुणांवाले बनवित आहेत. तर आत्मासुद्धा नवीन, शरीरसुद्धा नवीन मिळते. नवीन म्हणजे एकदम नवीन. नवीन कपडे बदलल्यावर मग जुने थोडेच घालतील. भगवान येतील तर जरूर कमाल करून दाखवतील ना. भगवान आहेतच स्वर्गाची स्थापना करणारे. अच्छा, गोड गोड खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, बाबा जे सांगत आहेत त्याला खूप प्रेमाने आत्मअभिमानी होऊन ऐकायचे आहे. समोर बसून बाबांना बघत राहायचे आहे. डुलकी काढायची नाही. शिक्षणामध्ये खूप रुची ठेवायची आहे. भोजनाचा त्याग करून सुद्धा अभ्यास जरूर करायचा आहे. दुसरा पॉइंट आहे, एका बाबांना सच्चा दोस्त बनवायचे आहे. आपसातील शत्रुत्व नाहीसे करण्यासाठी मी आत्मा भाऊ भाऊ आहे हा अभ्यास करायचा आहे. शरीराला पाहून देखील बघायचे नाही. आजचे वरदान आहे, लाईट स्वरूपाच्या स्मृतीद्वारे व्यर्थच्या ओझ्यापासून हलके राहणारे तीव्र पुरुषार्थी भव. लाईट स्वरूपाच्या स्मृतीद्वारे व्यर्थच्या ओझ्यापासून हलके राहणारे तीव्र पुरुषार्थी भव. विश्लेषण आहे, जे आपल्या मूळ प्रकाश स्वरूपाच्या स्मृतीमध्ये राहतात त्यांच्यामध्ये व्यर्थला समर्थमध्ये परिवर्तन करण्याची शक्ती असते. ते व्यर्थ वेळ, व्यर्थ संगत, व्यर्थ वातावरणाला सहज परिवर्तन करून डबल लाईट राहतात. त्याचबरोबर ब्राह्मण परिवाराच्या संबंधामध्ये, सेवेच्या संबंधामध्ये सुद्धा हलके राहतात. त्यांचे नाते कोणत्याही जुन्या संस्कार व संसारासोबत राहत नाही. कोणत्या देहधारी व्यक्ती किंवा वस्तूकडे ते आकर्षिले जाऊ शकत नाहीत. अशी तीव्र पुरुषार्थी मुले सहजच फरिश्तेपणाच्या स्थितीला प्राप्त करू शकतात. स्लोगन आहे, बेफिकर बादशाह बनायचे असेल तन मन धन प्रभू समर्पित करा. बेफिकर बादशाह बनायचे असेल तर तन मन धन प्रभू समर्पित करा. अच्छा, ओम शांती.